हॅलो विद्यार्थी मित्र, तो पहा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 2 प्रकरण नंबर 3 सजीवातील जीवप्रक्रिया भाग 2 त्या भागाला सुरुवात केली आणि कालच्या याच्यामध्ये आपण द्विविभाजन पद्धती जी आहे एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन त्याच्यामध्ये पहिला पार्ट घेतला आपण द्विविभाजन. आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहतोय ते द्विविभाजन ज्याच्यामध्ये दोन समान भाग होत होते. आता इथे विभाजनामध्ये बहु म्हणजे अनेक आणि विभाजन म्हणजे होणे, म्हणजे असं त्याचं अनेक भागांमध्ये विभाजित होते असे बहुविभाजन. त्याच्यामध्ये आपण मल्टिपल विजन असं म्हणतो. अमिबा आणि तत्सम एकपेशीय सजीव किंवा अधिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने लैंगिक प्रजनन करतात. अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन, पहिलीच लाईन आपल्याला मिळालेली आहे ती अत्यंत महत्त्वाची, की प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये अलैंगिक प्रजनन पद्धतीने बहुविभाजन होत असते. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या वेळेला वातावरण फेवरेबल नाही, वातावरण अनुकूल नसेल, त्यावेळेला अशा प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीचा वापर केला जातो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी अपुरे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती प्राप्त होते, त्यावेळी अमिबा छद्मपाद तयार करत नाही. ज्या वेळेला त्या अमिबाला अपुरे अन्न मिळते, त्यावेळेला तो आपल्या छद्मपादांची निर्मिती करत नाही. मग अमिबा छद्मपादांची निर्मिती करत नाही. छद्मपादांची निर्मिती कशासाठी केली जाते, तर त्याच्यामध्ये पहिला भाग येतो ते त्याचं कार्य, ज्याला आपण प्रचलन असे म्हणतो, म्हणजे हालचाल करण्यासाठी छद्मपादांचा वापर केला जातो. आणि दुसरं कार्य त्याचं जे आहे ते अन्नभक्षण करण्यासाठी छद्मपादांची निर्मिती केली जाते किंवा वापर केला जातो. आणि म्हणून अशा वेळेला जर अपुरंच अन्न असेल, परिस्थिती प्रतिकूल असेल, तर त्यावेळेला तो छद्मपादांची निर्मिती करत नाही. ते छद्मपाद जे आहे ते छद्मपाद पुन्हा नष्ट करतो आणि त्यामुळे त्याची काय होते, हालचाल पूर्णपणे थांबते. आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याला प्रचलनासाठी वापरण्यात येणारा अवयव म्हणजे तो म्हणजे छद्मपाद, ज्याला आपण असत्पाद असं सुद्धा म्हणतो, तो गोलाकार होतो. मग तो छद्मपाद जो आहे ते नाहीशी करतो. नाहीशी केले म्हणजे तो आकार काय होतो, तो त्याचा पूर्णपणे गोलाकार होतो. पेशी पटलाभोवती एक कठीण कवच तयार करतो, त्याच्या स्वतःभोवती एक कठीण असं संरक्षणात्मक कवच निर्माण करतो. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी असे म्हणतात. मग अशा जी काही कवच निर्माण केलं जातं, त्या कवचाला आपण काय म्हणतो, पुटी असे म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये सिस्ट असं म्हणतात. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे त्याच्या भोवती जे तयार केलेलं कवच असेल त्या कवचाला पुटी असे म्हणतात. या पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त एका केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते. तिथं त्या केंद्रकाचे म्हणजे पहिल्या याच्यामध्ये, आता या पुटीमध्ये नेमकं काय होतं, तर त्याच्यामध्ये केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते आणि त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात आणि नंतर पुढे पेशीद्रव्याचे सुद्धा विभाजन होते. म्हणजे आपल्या नेहमीच्या विभाजन पद्धतीनुसार पहिले केंद्रकाचे, नंतर पेशीद्रव्याचे विभाजन होते आणि नंतर पुढे असे अनेक छोटे छोटे अमिबा त्या याच्यामध्ये पुटीमध्ये तयार होतात. आणि नंतर पुढे ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती असते तोपर्यंत अशा प्रकारची ही क्रिया जी आहे ती चालू राहते. आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन प्राप्त होते, म्हणजेच अनुकूल परिस्थिती प्राप्त होते, त्यावेळेला मात्र ही पुटी फुटते आणि त्यातून असंख्य नवजात अमिबा, ज्याला आपण अमिबाळे असे म्हणतो, असे असंख्य अमिबा बाहेर पडतात. असा एकूण भाग जो आहे तो आपला बहुविभाजनाचा तो घेतला आपण. बहुविभाजन म्हटलं की अमिबा हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये सुरुवातीला सर्वात प्रथम काय घेतलं आपण, की ही प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अपुरे अन्न असते. प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणजेच अपुरे अन्न मिळते आणि अपुरे अन्न पदार्थ मिळत असल्यामुळे त्याचे अमिबाचे छद्मपाद जे आहे ते नाहीसे होतात आणि तो पूर्णपणे गोलाकार होतो. आणि गोलाकार झाल्यामुळे त्याच्या पेशी पटलाभोवती एक कठीण असं संरक्षणात्मक कवच तयार होते आणि त्या कवचालाच आपण पुटी असे म्हणतो. नंतर पुढे ह्या पुटीमध्ये केंद्रकाचे अनेक वेळा विभाजन होत जाते आणि अनेक वेळा विभाजन होत जाऊन नंतर अनेक केंद्रके तयार होतात आणि केंद्रके तयार झाल्यानंतर पुढे पेशीद्रव्याचे सुद्धा विभाजन होत जाते आणि नंतर पुढे छोटे छोटे असे असंख्य अमिबा तयार होतात. नंतर पुढे ज्या वेळेला अनुकूल परिस्थिती प्राप्त होते त्यावेळेला मात्र ही पुटी फुटते आणि त्यातून हे सर्व छोटे छोटे खाणी अमिबा जे आहे ते बाहेर पडतात. हा असा एकूण भाग जो घेतला आपण तो बहुविभाजन. आपल्याला आकृतीच्या माध्यमातून तो आपल्याला इथे कसा दिला आहे तो आपण स्पष्ट करूया. इथे आपल्याला पहिला भाग दिलेला आहे तो हा जनक अमिबा दाखवलेला आहे, म्हणजे पॅरेंट ज्याला आपण म्हणतो तो दाखवलेला आहे इथे. आणि नंतर दुसरा घेतलेला आहे तो इथे आपल्याला दिला आहे. ते पहा, इथे हे बाकीचे प्रवर्धक जे आहे त्याला आपण अमिबाचे छद्मपाद म्हणतो, ते छद्मपाद नाहीसे झालेले आहेत आणि इथे एक असा पूर्णपणे
गोलाकार असा भाग तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे त्याचे छद्मपात पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. नंतर ही केंद्रक जे आहे त्या केंद्रकाचे विभाजन होते. त्या केंद्रकाचे विभाजन होताना एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 या पद्धतीने विभाजन होत जाते. नंतर पुढे केंद्रकाचे विभाजन झाल्यानंतर पेशीद्रव्याचे विभाजन होते आणि नंतर पुढे ज्या वेळेला अनुकूल परिस्थिती प्राप्त होते त्यावेळेला ही सगळे असे छोटे छोटे अमिबा जे आहे ते वातावरणात बाहेर येतात. अशा पद्धतीने बहुविभाजन होत असते. हे आपण पाहिलं. त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? बहुविभाजन. बहुविभाजन म्हटलं की अमिबा हा तुमच्या लक्षात आलाच पाहिजे. मॅच द पेअरसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागात येतो आपण कलिकायन, ज्याला आपण मुकुलाईन सुद्धा म्हणतो. कलिकायन किंवा मुकुलाईन. त्या कलिकायनमध्ये काय माहिती दिली पाहूया आपण. कलिकायन तिसरा टाईप घेतो आपण, अलैंगिक प्रजननाचा तिसरा प्रकार घेतो आपण कलिकायन. महत्त्वपूर्ण भाग. त्या कलिकायनमध्ये आपल्याला काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया. इथे आपल्याला कृती दिलेली आहे. तो कृतीचा भाग जो आहे तो आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. आपल्याला कृती जी आहे ती काढून टाकायची. इथे आपण त्याच्यावर पूर्णपणे काट मारूया. कृती कॅन्सल करायची. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला किण्वपेशी किंवा मुकुलाईन कलिकायन करताना दिसतील. आता इथे हा जो भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण पॅराग्राफमध्ये छोटी माहिती काय दिली आहे ते पाहूया. तुम्हाला किण्वपेशी किंवा मुकुलाईन कलिकायन करताना दिसेल. म्हणजेच अनेक किण्वपेशींना एक एक छोटी छोटी अशी कलिका दिसेल. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने लैंगिक प्रजनन होते. किण्वपेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजन अशा 2 नवजात केंद्रे तयार करते. या पेशीला जनकपेशी असे म्हणतात. या जनकपेशीला बारीकसा फुगवटा येतो. हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. 2 नवजात केंद्रकांपैकी एक कलिकेमध्ये प्रवेश करते आणि एक कलिकेचा योग्य वाढ झाल्यानंतर जनकपेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्वपेशी म्हणून वाढू लागते. असा एकूण कलिकायनचा भाग दिला आहे. आता इथे आपल्याला वरती जी काय कृती सांगितली होती त्या तर कृतीमध्ये आपल्याला दिले. कलिकायनच्या कृतीसाठी आपल्याला काय दिलं पहा की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायला सांगितले. त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचे 5 ग्रॅम ईस्ट पावडर टाकायची. इथे आपल्याला दिलेली आहे ती ईस्ट पावडर. त्याच्यामध्ये किती टाकायची ती 5 ग्रॅम. आपल्याला जेवढी उपलब्ध होईल तेवढी ईस्ट पावडर त्याच्यामध्ये टाकायची आणि नंतर पुढे काय करायचं त्याच्यामध्ये 10 ग्रॅम साखरेचं द्रावण तयार करून त्याच्यामध्ये हे टाकायचे. साखरेचं द्रावण काय घेतं त्यांना ग्लुकोज उपलब्ध होतो, म्हणजे अन्नसाठा न्यूट्रियंट्स मुबलक प्रमाणात मिळतात, पाणी मुबलक प्रमाणात मिळते आणि त्यामुळे त्यांची जी प्रजननाची क्रिया जी आहे ती अगदी मोठ्या प्रमाणावरती चालते. नंतर त्यातले आपल्याला काय करायचं एक थेंब जो आहे तो काचपट्टीवरती घ्यायचा आहे आणि तो ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर खाली आपल्याला इथे जे काय आकृती दिलेली आहे त्या आकृतीप्रमाणे तुम्हाला तिथे ती रचना पाहायला मिळणार आहे. मग तो याच्यामध्ये काय दिलं आपल्याला ही किण्वपेशी दिलेली आहे की ज्या वेळेला ह्या किण्वपेशीला चांगल्यापैकी पाणी आणि अन्नपदार्थ मिळतात त्यावेळेला ते किण्वपेशीची वाढ चांगली झपाट्याने होते. नंतर पुढे वाढ झपाट्याने झाले की हे केंद्रक जे आहे त्या केंद्रकाचं विभाजन व्हायला सुरुवात होते. मग इथे केंद्रक जे आहे ते असं लांबट झालं त्या किण्वपेशीवरती एक असा फुगवटा निर्माण होतो आणि तो फुगवटा असा निर्माण झाला की त्या फुगवट्याबरोबरच काय होतं केंद्रकसुद्धा असे लांबट होत जाते आणि त्या फुगवट्यामध्ये प्रवेशित होते. नंतर पुढे ही खाज जी आहे ती टप्प्याटप्प्याने वाढत जाते. त्यावेळेला हे केंद्रक जे आहे त्या केंद्रकाचे पूर्णपणे 2 केंद्रकांमध्ये विभाजन होते. मग त्यातलं एक केंद्रक जे आहे एका नवीन फुगवट्यामध्ये येते आणि एक केंद्रक जुन्या केंद्रकपेशीमध्ये त्या किण्वपेशीमध्ये राहते आणि नंतर पुढे अशा पद्धतीने आपल्याला ही केंद्रकं जी आहे ती अनेक वेळेला इथे डिवाईड झालेली पाहायला मिळते, म्हणजे विभाजित झालेली पाहायला मिळते. अशा पद्धतीने इथे एक जनकिण्व आपल्याला दाखवलेलं आहे, म्हणजे मूळ किण्व. नंतर फुगवटा कसा तयार होतो तो भाग दाखवलेला आहे. फुगवटा तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये केंद्रकाचं विभाजन होतो आणि केंद्रकाचं विभाजन झाल्यानंतर पेशीद्रव्याचं विभाजन होतं. नंतर पुढे त्याचे काय होतात फुगवटे निर्माण होतात आणि मग तशा प्रकारचे किण्व जे आहे ते किण्व बाजूला होते आणि ते स्वतंत्र जीवन जगू लागते. असे एकूण भागाला आपण काय म्हणतो, ज्याला आपण काय म्हटलेले आपण कलिकायन ज्याला आपण मुकुलायनस. कली म्हणजे त्याच्यावरती आलेला डोळा किंवा बड म्हणतो आपण त्याला आणि त्याची निर्मिती होणे म्हणजेच कलिकायन. असा एकूण भाग लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे किण्व म्हटलं की कलिकायन, बहुविभाजन म्हटलं की अमिबा, द्विविभाजन म्हटलं की पॅरामेशियम आहे, युग्लेना आहे, अमिबा आहे, हे तिन्ही असे सगळे घटक लक्षात ठेवायचे. म्हणजे नोट्स लिहिताना तुम्ही काय लिहिणार आता कलिकायन लिहिणार आणि कलिकायन लिहिल्यानंतर त्याच्या पुढे लगेच काय करायचं आहे किण्वपेशी, म्हणजे कलिकायन डॅश किण्वपेशी हे तुमच्या लक्षात येणार लगेच. मॅच द पेअरसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात ठेवा. आणि नंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येतोय
पुढचा टाईप घेतो आपण खंडीभवन. पुढच्या भागाकडे आलो आपण आता. आता इथे बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आत्तापर्यंत पाहिलं आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे होते, एकपेशीय सजीव जे होते, ते एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आता आपण पाहतोय ते बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन म्हणजेच काय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. त्याच्यामध्ये आपल्याला पहिला भाग दिलेला आहे खंडीभवन, ज्याला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. खंडीभवन फ्रॅगमेंटेशन. त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा, हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवांमध्ये आढळून येतो. या प्रकारात अनेक सजीवांच्या शरीराचे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात म्हणून जीवन जगू लागतो. जसे की शैवाल, स्पायरोगायरा, सायकॉन सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारचे प्रजनन होते. आता वर सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही काय करणार आहात, नोट्स देताना खंडीभवन लिहिणार. खंडीभवन केल्यानंतर पुढे त्याच्यापुढे डॅश देणार आणि डॅश दिल्यानंतर त्याच्यापुढे येणारे शैवाल, स्पायरोगायरा, सायकॉन, स्पंज ही त्याची उदाहरणं तुम्ही त्याच्या पुढे लिहून टाकणार. म्हणजे तुमच्या लक्षात राहणार आहे की खंडीभवन म्हटलं की शैवाल तुमच्या डोळ्यासमोर आलंच पाहिजे, अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता ह्या प्रकारात नेमकं काय होतं की तो अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. अलैंगिक प्रजननाचा एक प्रकार असून तो बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतो. आपण आता पाहतोय ते बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. आणि मग त्याच्यामध्ये आपण घेतला आहे शैवालाचा एक तंतू घेतल्यानंतर तुम्हाला असंख्य पेशी एकापुढे एक अशा पद्धतीने जोडलेल्या तुम्हाला त्या तंतूमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून तो त्याला पण बहुपेशीय सजीवांमध्ये जमा केलेला आहे किंवा समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर या प्रकारात जनक सजीवांच्या शरीराचे तुकडे होत जातात. इथे आपल्याला स्पायरोगायरा दाखवलेला पाहता. एका स्पायरोगायराचे आपल्याला काय झालेले आहेत, 2 तुकडे झालेले आहेत. म्हणजे हा एकीकडे तुकडा दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला एक दाखवलेला आहे. पुन्हा याचे तुम्ही जर म्हणाला तर याचे 2 तुम्ही करू शकता. म्हणजे फक्त इथे एक लक्षात ठेवायचे की त्या स्पायरोगायरामधली एक सिंगल पेशी असलेला एखादा छोटासा खंड जरी त्याच्यामध्ये समाविष्ट झाला किंवा समावेश झाला, म्हणजे अगदी आता मी इथे एक हा भाग जो निवड करतो पाहायची, हा एवढा भाग जरी त्याच्यामध्ये बाजूला आला, एक पेशी जरी त्याच्यातली बाजूला आली, तर त्यापासून नवीन स्पायरोगायराचा तंतू तयार होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय, त्या शरीराचे अनेक तुकडे होतात. नंतर पुढे त्या सजीवाचे अनेक तुकडे होतात आणि नंतर पुढे एक तुकडा जो आहे तो स्वतंत्रपणे जीवन जगू लागतो. त्याच्यापासून नवीन स्पायरोगायरा किंवा शैवाल सजीव जो आहे तो सजीव तयार होतो. अशा प्रकारच्या अलैंगिक प्रजननाला आपण काय म्हणतो, खंडीभवन असे म्हणतो. स्पायरोगायराला ज्यावेळेला मुबलक पाणी आणि पोषकद्रव्ये उपलब्ध होतात त्यावेळी त्याच्या तंतूची वेगाने वाढ होऊन तंतू छोट्या छोट्या खंडांमध्ये खंडीभवित होतात. म्हणजे आता इथे काय झालं, फेवरेबल कंडिशन, ज्याला आपण अनुकूल वातावरण असं म्हणतो, अशा प्रकारची अनुकूल परिस्थिती उपलब्ध झाली की स्पायरोगायराला काय होतं, अनुकूल परिस्थिती म्हणजे मुबलक पाणी आणि पोषकद्रव्य, अन्न हे ज्या वेळेला उपलब्ध होतं त्याला आपण अनुकूल परिस्थिती असं म्हणतो. मग त्या अनुकूल परिस्थितीमध्ये ह्या स्पायरोगायराच्या तंतूची वाढ जी आहे ती तंतूची वाढ झपाट्याने होते आणि त्याच्यामध्ये असंख्य पेशी तयार होतात. मग असंख्य पेशी ज्या आहेत त्यानंतर पुढे काय होतात, त्या खंडीभवित होतात. म्हणजे त्या तुटतात आणि तुटल्यानंतर पुढे त्यातून काय होते, नवीन सजीव तयार होतो. म्हणजे प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू तयार करतो. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर त्या तुकड्यांपासून नवीन सायकॉन तयार होतो. ही गाळ्या जागा भरासाठी लाईन शेवटची अत्यंत महत्त्वाची आहे. हा एकूण भाग झाला खंडीभवनाचा. म्हणजे आता आपल्याला खंडीभवन म्हटलं की स्पायरोगायरा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, हे नीट लक्षात घ्या. इथे तुम्हाला सहजपणे प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याच्यामध्ये एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन, एकपेशीय सजीवातील लैंगिक प्रजनन म्हटल्यानंतर तिथे तुम्हाला काय काय घ्यायचे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पहिले घ्यायचे आपल्याला द्विविभाजन घेतल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये घेणार तुम्ही बहुविभाजन आणि बहुविभाजनानंतर घेणार तुम्ही कलिकायन. असे 3 भाग तुम्ही त्याच्यामध्ये घेणार आहात. आणि इथे पुढच्या याच्यामध्ये बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन ह्या प्रकारामध्ये तुम्हाला घ्यावं लागणारे ते खंडीभवन. आपण पहिला त्यातला पॉईंट घेतला आहे आणि नंतर पुढच्या दुसऱ्या पॉईंटकडे जातो आपण, ज्याला आपण पुनर्जनन असे म्हणतो. पुनर्जनन. इथे पुनर्जननासाठी आपल्याला पुढचा भाग दिला आहे. पुनर्जनन म्हणजे काय, ज्याला आपण रिजनरेशन असं म्हणतो. पुनर्जनन म्हणजे रिजनरेशन.
इथे पुढचा पॉईंट घेतो आपण, पुनर्जन्म म्हणजे रिजनरेशन. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल की धोक्याच्या वेळी पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जनित केला जातो. हा मर्यादित पुनर्जननाचा प्रकार आहे. परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार होतात. यालाच पुनर्जनन असे म्हणतात. आता हा पुनर्जनन जो आहे तो ठराविक एका विशिष्ट प्राण्यांमध्येच होतो, हे नीट लक्षात ठेवा. पुनर्जनन जर मानवामध्ये झालं असतं तर मग बऱ्याच गोष्टी घडल्या असत्या, नाही का. म्हणजे एखादा हात आपला ॲक्सिडेंटमध्ये गेला असता तर तो परत नव्याने प्राप्त झाला असता. म्हणजे ॲक्सिडेंट किती का होईना, मग तिथे आपण त्याची फिकीर केली नसती. आधीच एवढे ॲक्सिडेंट होऊनसुद्धा जीव धोक्यात घालून ही टाकार पोरं जी असतात किंवा काही मुलं असतात, कॉलेजला जाणारी नवजात तरुण असतात, हे अगदी सुसाट वगैरे धावतात, पण तशी सोय आपल्यामध्ये नाही आहे. तर मला जे सांगायचं की काय की इथे बऱ्याच वेळेला ही जी काय इथे आपण बऱ्याच वेळेला पाल मारण्याचा प्रयत्न करतो. पण पाल ज्या वेळेला आपण मारण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला काय करते, ती पाल स्वतःची शेपटी तोडते आणि शेपटी जी आहे ती खाली पडते, पाल पळून जाते. ही तिच्या संरक्षणासाठी एक भाग आहे. म्हणजे ज्या वेळेला तिला एखादा तिच्यावरती उपजीविका करणारा मांजर वगैरे प्राणी असा जो काय असेल, त्या मांजराने तिच्यावरती अटॅक केला तर ती पाल काय करते, स्वतःची शेपटी तोडते आणि शेपटी तोडल्याबरोबर ती मांजर जे असतं ते शेपटीबरोबर खेळू लागतं किंवा शेपटीकडे त्या मांजराचं लक्ष जातो आणि पाल तेवढ्या याच्यामध्ये ती स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ती कुठेतरी शांतीपट्टीत लपून बसते. हा एकूण भाग आहे. पण त्या याच्यामध्ये त्या पालीने कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग जो आहे तो भरून निघतो. आपण ते पालीला कसं शेपटीची निर्मिती झालेली ते सुद्धा आपण पाहिलेलं असेल बऱ्याच वेळेला. आपल्या घरामध्ये आपल्याला आजूबाजूला कुठेतरी तशा प्रकारची पाल दिसते की त्या पालीची शेपटी तुटलेली असते आणि नंतर मग तिला पुढे पुन्हा ती शेपटी प्राप्त झालेली थोड्या टप्प्याटप्प्याने ती वाढत जाते. तो भाग तुम्ही पाहिलेला असेल. तशा प्रकारची रचना जी आहे ती प्लॅनेरिया ह्या प्राण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्लॅनेरिया काय करतो की त्या प्लॅनेरियाची पूर्ण वाढ झाल्यानंतर स्वतःच्या एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, म्हणजेच काय अनुकूल परिस्थितीमध्ये, तो त्याच्या शरीराचे काय करतो, 2 तुकडे करतो. शरीराचे 2 तुकडे करून त्याच्यापासून 2 नवीन प्लॅनेरिया तयार करतो. प्रत्येक तुकड्यापासून नवीन असा उर्वरित भाग तयार होऊन नवजात प्लॅनेरिया तयार होतात. यालाच पुनर्जनन असे म्हणतात. जननम म्हणजे अवयव निर्मिती होणे आणि पुन्हा अवयवाची निर्मिती होणे, त्याला आपण पुनर्जनन असे म्हणतो. इथे आपल्याला पुनर्जननाची आकृती दिलेली आहे, ती पहा. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर प्लॅनेरिया दिलेला आहे आणि ह्या प्लॅनेरिया जो आहे तो कोणत्याही अक्षातून, म्हणजे इथे सुद्धा तो त्याचे 2 भाग करू शकतो, इथे करू शकतो किंवा इथेही करू शकतो. अशा कोणत्याही, म्हणजे असे ह्याच्या शरीराचे 3 भाग झाले तर ह्या प्रत्येकापासून एक प्लॅनेरिया तयार होणार. म्हणजे ह्या भागापासून एक प्लॅनेरिया तयार होईल असं इकडे, आणि नंतर ह्या भागापासून सुद्धा दुसरा एका प्लॅनेरिया तयार होईल, ह्या भागापासून आणखी पुढचा तिसरा प्लॅनेरिया तयार होईल. म्हणजे अशा प्रत्येक त्याच्या शरीराच्या खंडापासून तो सहजपणे आपल्यासारखा दुसरा सजीव तयार करतो. याला पुनर्जनन असे म्हणतो. आणि पुनर्जनन म्हटल्यानंतर प्लॅनेरिया हे लक्षात आलं पाहिजे. आता नीट लक्षात घ्या, पहा मी परत एकदा घेतोय. द्विविभाजन म्हटलं की अमिबा, बहुविभाजन म्हटलं की अमिबा. आणि द्विविभाजनामध्ये आपण प्रकार पाहिले, साधे द्विविभाजन अमिबा, त्याच्यानंतर आडवे द्विविभाजन आपण घेतलेले त्याचं पॅरामेशियम, आणि उभे द्विविभाजन युग्लिना, आणि नंतर बहुविभाजन अमिबा, आणि नंतर पुढे कलिकाइन ईस्ट पेशी, आणि नंतर खंडीभवन ज्याला आपण शैवाल घेतलं त्याच्यामध्ये शैवाल, स्पायरोगायरा वगैरे यासारखे शैवाल आहे, स्पायरोगायरा आहे, सायकॉन आहे आणि स्पंज यासारखे प्राणी त्या खंडी भवनाच्या प्रकारात समाविष्ट होतात. आणि पुनर्जननामध्ये आपण घेतला आहे प्लॅनेरिया, आणि त्याच्यामध्ये आपण पालीचं एक उदाहरण घेतलेलं आहे. तर पाल ही पुनर्जनन म्हणजे फक्त पाल ही शेपटीची निर्मिती करते, पण तिचं प्रजनन हे मात्र त्याच्यामध्ये समाविष्ट होत नाही. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येतो. आपण पुढचा भाग जो आहे तो मुकुलाइन, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.